तिचा बाबा गेला. हो मानावराला बघितलं का? दाजी तुम्ही काय म्हणा बरं का श्याम्या दाजी एवढा गोंडच दिसतो ना गोगल लावलेला लय भारी दिसतो. कुठे हिंडताय हो? तो तिकडं दाजीकडं. हा काय काम धंदेच नाहीत आणि ह्यांना बी काही काम धंदे नाहीत. काय हो श्याम भाऊजी, दुकान सोडून माया नवऱ्याला घेऊन फिरायला तुम्हाला बरं सुस्त हो? हा हो रुपा वहिनी, तुम्ही मला कशाला बोलवता? काय रूपा वहिनी, माया नवऱ्याला एक तर नादाला लावून कुठंतरी नेता, काम धंदा तर त्यांनी करत नाहीत. उद्या तुमच्या इथं सामान न्यायला आलं की लगे उदारीला बोलता. आणि हे ते तर अजून नवीन पीस आणलाय गावामध्ये. मी गावात नवीन जरी आलो ना, मी गावचा पाहुणा आहे. तुझाच नवरा मला गावभर फिरवतो, मी नाही त्याला शांत पाहुणा आहे तर पाहुण्यासारखं राहिला. ह्याच्या नवऱ्या बरोबर जा, त्याच्या बरोबर जा, कशाला माझ्या नवऱ्या बरोबर तुम्हाला फिरायला पाहिजे? मला घरात बसून सांग ना फिरवतो वहिनी, म्हणून. माझ्या दाजीला काय बोलायचं नाही, तुम्हाला सांगतो. लईत नवरा नवरा करताना पत्राला बांधून ठेवा, कशाला बाहेर गाडीचा. मग एवढंच वाटतंय ना तर दाजीला सांगा घरात तिला. घालून गावाकडं. ए पारे कशाला बोलत होती माझ्या मित्राला तू? कशाला? श्यामराव. हाडबीड आहे का नाही? तिचा नवरा आपल्याला घेऊन फिरतो, आपण गावात पाहुणे ती आपल्यालाच रुबाब करते पारी. पाहुणे पाहुणे पारी बिरी म्हणायचं नाही हा. फक्त रुपा म्हणायचं, ते पण रुपा वहिनी म्हणायचं, कळलं का? दाजी आजचाल त्यांचं, माझं नाही. माझं जर हे हल्लं ना यू टेम्परेचर, आर नॉट ओनली रुपा वहिनी बट यू आर लाईक अ रुपा मॅडम. अरे पारे रुपा जाऊ दे. मॅडम, तुला she's ना a रुपा गप्प मॅडम. बसती का? मित्राला माझ्या दाजीला मित्राला काय बोलत तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? मग काम धंदा सोडून ह्यांच्या मागं काय हिंडताय? जाऊन जरा काम धंदा करा ना. काय काम धंदा करा, मी हिंडन माझ्या मित्रासोबत. तुला काय जळकुट सुटला एवढा? अहो उदारी 5 रुपयाचं मागाय गेला तर देतात का ते? हा? धंदा आहे त्याचा जो धंदा आहे, धंद्यात मित्रपणा नसलं पाहिजे. म्हणजे दाजी त्यांनी आपलं. कमवायचं आणि तुम्ही त्यांच्या मागं फिरायचं. नको नाही वाल करूस जाणे. काय भांडणं या घरी मी बी बघतेच. पारे अय पारे चल आण जेवायला. काय बघ जेवाय द्यायचंय का तुम्हाला? मग हा काय झालं? काय झालं म्हणजे? जायचं ना, ज्यांच्याकडे गेलता ना फिरत महागाजी महाग महाग चाललं होतं ना, त्यांच्याच घरी जाऊन जेवायचं. त्यांनाच म्हणायचं मला जेवाय द्या, घरी नाही यायचं. घरी नाही यायचं म्हणजे माझं घरी मला जेवायला वाढ, मी कमवून आणतोय. कधी कमवलं? कधी कमवलं? आठवड्यातून 2 दिवस कामाला जायचं, त्यातला 1 दिवस तर पेण्यावरच जातोय आणि मी कमवतो. लय वाट करू नको बर का पारे. आणि जर माझ्या मित्राला बोलशील ना एका झपाट्यात मी खाली पाडीन. हा ना बरं मला. हा ना म्हणजे तू अजून वाट जरी अजून डोक्यात जा, मग तुला सांगतो वर पाठी नाही उभा करीन तू पुढे. मग माझ्या नावच बदलून ठेव, बाबा तुझं नाव बदल. ऐकून तर घ्या दे. डोक्याला ताप झालाय माझ्या. आता घरी आलो. ओ काय काय एवढं काय चालली होती? माग सदा ना कदा गणगणच असते. अहो बाई. नवऱ्यानं असा वैताग दिलाय ना मला. आता काय केलं त्यांनी? हो सारखं बघा त्या श्यामभाऊजीला आणि आता ते नवीन दाजीला घेऊन निसते फिरत्यात. अहो पेत्यात खात्यात कुठं बी हिंडत्यात. पेचत खातात मग रोजच. आणि मग काय तर असं कमवायचं ना असं त्यांना द्यायचं. हे शामरावचं दाजीन ते नाही, चांगलेच नाहीये माणसं. मग आता काय केलं पाहिजे? तू त्यांना बोलत नाहीत काही? अहो आता झापून आले त्यांना माहितीये का, म्हणलं जरा नीट वागायला शिका, कामधंदा करा. कामधंदाच करू नाही माणूस. 2 दिवस कामाला जाते, त्यातलं 1 दिवस तर त्या पेण्यावरच जाते आणि 1 दिवसात आणि मी घर चालवतो मी करतो. आणि माझ्या मित्राला काय बोलायचं नाही असं म्हणे? हा ह्याला टोचायला लागले मित्राला बोललेलं. आणि ती दाजी पण मला म्हणते ओ मला काय बोलू नका. आणि श्यामभाऊजीचं वेगळंच. मी काय त्याला चल म्हणतो का, त्योच आमच्या मागं येतो. मग तुम्ही सांगा मी संसार करायचा का आता नवरा सांभाळायचा? असा वैताग आलाय ना, वाटायला लागले जाऊ निघून माहेराला. अगं मायराला निघून जाऊन काय होणार आहे? आणखीन बितरल्या आणि करण ते. त्यापेक्षा एक काम करू आपण, त्या तिघांची ना मैत्रीच तोडली पाहिजे. कस काय? अगं करू आपण असल्यावर कोणतं काही होणार आहे का सांग बरं? तुम्हाला तेवढं लय डोके म्हणून तर मी तुम्हाला सांगत असते. मला माहितीये सगळ्या समस्या तुमच्याकडे सॉल्व्ह होणार. हा तर मग आपण आता तेच करायचं, तिघांची मैत्री तोडली पाहिजे. चल जाऊ का मी आता? चला ना माझ्यासोबतच. मग सोबत कशाला? मग वेगळं वेगळं. हा बरं ठीक आहे जावा मग. हो शामराव. काय हो? काय हो? कुठं चालले? चालले घरी चाललो होतो. अहो शामराव हे बंद करा तुम्ही. सुगंधा तुझी शपथ घेऊन सांगतो, 4 महिने झालो मी त्याला शिवलेलं नाही. हो शामराव, माझ्या कशाला शपथ घेता? अहो माझ्या नवऱ्याला मी एकुलती एकच ती पण मारून टाकता का? मग तुला विश्वास कसा बसेल माझा? तुम्ही कधी खऱ्या शपथा घेता का?
खोटच तर बोलता नाही, मी त्यात बी माझी घेतली. आणि काय म्हटले तुम्ही 4 महिने झाले थेंबाल नाही शिवले. दारूच्या अहो सगळ्या गावात बोंबा बोंबा बोबाटा चालू आहे तुमचा. काय? आणि म्हणता का 4 महिन्यापासून मी शिवलो नाही म्हणून. गावात बाबा हा मग आपण मी गावात तर काय धिंगाणा घातला नाही गावा. बिना दिवंगाना घातल्याचं काही माहित झालं का लोकांना. तुला काय म्हणायचं काय नेमकं मला कळा ना. आता कसं सांगू, मला पण चांगलं नाही वाटत हो तुमच्या मित्रांमध्ये बोलायला. म्हणजे कोण बोललो तुला? तर कोण बोलणार आहे? डेपुटी डेपुटी कशाला मला सांगतील काही. सदाभाऊ सदाभाऊ आता कधीपासून त्यांचं माझं बोलणंच झालं नाही. कोण बोलला असं तुला? तुमचा जवळचा मित्र कोण आहे? जालू. हा काय म्हणला तू? म्हणे मी रोज कामाला जातो म्हणे, दिवसभर माझे 12-12 तास भरितो, ते पैसे घेऊन येतो. आणि ते पैसे माझ्याजवळ दिसले का शामराव लगेच पैसे घेतो, चल पार्टीला, चल जेवायला. माझ्याच पैशाने पितो, माझ्याच पैशाने उड्या मारतो आणि वर मलाच नाव ठेवतो. माझी बायको मला एवढे भांडणं चालू आहे माझ्या घरामध्ये त्याच्यामुळं, पण तो ऐकतच नाही. आणि स्वतः 1 रुपया खर्च करत नाही, खिशाला जळबी लागू देत नाही म्हणे. जालू ती जाले असं म्हटला? मग मी त्याचे पैसे घेतो? मग कोण घेतो? अरे त्याच्याकडे का रुपया असतो का? अहो पण गावातल्या लोकांचं तेच म्हणणं आहे का जालूने सगळ्यांना सांगितलं की तुम्ही त्याच्याच पैशाचे पिताबी खाताबी आणि त्याच्याच पैशाने गाडीत पेट्रोल टाकून बी फिरता. तुला चांगलं माहितीये तो 2 रुपयाला महाग असतो का बी तुला पैसे मागतो. त्याच्याकडे कशाचे पैसे? त्याची बायको आहे ना सगळे पैसे काढून घेती. डिपुटीकडे कामाला जरी गेले ना तर पगार सांगते त्याला देऊ नका, माय आता अभ्यास द्या. ते मला कसं माहिती? आता मला माहित झालं, ते स्वतः पण मला बोलले म्हणून मी तुम्हाला बोलले ना. आज मला बोलले, उद्या आणखीन कोणी राहिलं असेल त्यांना सांगतील. आता गावात झाल्याशिवाय राहिलं का तुझ्यापर्यंत आलं म्हणजे? हा गावात काय ठेठा झाली असं माझ्या नावानी? हा शामराव काय असं आहे पण का? मग तुम्ही बंद करा नाही, कशा लोकांकडनं पैसे घेऊन पिता तुम्ही? तुमच्या पैशाने प्यायची नाही एकट्याने बसून. अरे पण मी पेलो बी नाही आणि त्याच्याकडून पैसे घेतले बी नाही, तरी तो असं उलट बोलला म्हणलो, अवघड झालं ना. आता तुम्हालाच माहिती बाबा काय काय नाही. त्या जाल्याला आहे ना त्याला बघावंच लागन. माझे खोटं म्हणजे बदनामी केली काही सगळे गावामध्ये. तू टेन्शन नको घेऊ, मी बरोबर करतो त्याला. हे पारे कुठं निघाली दांडा पिशी बिशी घेऊन? चालले डिपुटीच्या इथं कामाला, कांदे काढायचे. कांदे काढायला? बेशी पावडर बी हो कांदे काढायला जाते. त्यांनी सांगितलं येताना घेऊन या म्हणून. कुणाला? म्हणून चालले घेऊन. ए मी नाही येणार आज, मला खटाळा आलेला आहे कामाचा. तुम्हाला म्हणलेच नाही पण मी चला, माझे मीच चालले. आणि ही दांडा आणि हे पावडर आहे ना, डिपुटी भाऊनी सांगितलं होतं की येताना घेऊन या म्हणून. जा घेऊन. मग मी जेवायला काय केले? बरं झालं, कुलूप लावायच लागलेली तोपर्यंत आला. जावा जरा गिळून घ्या. जातो. ऐका काय? जरा हे बंद करा. काय बंद करा? हा लय व्हायला लागले, आत्ती व्हायला लागले तुमचं. अरे घेतलीच नाही आज, बंद कशाला करा? बंदच केली मी 2-3 दिवसापासून बंदच केली. माझ्याकडे पैसेच नाहीत, पैसे असले का मग घेतो असतो मी. मग म्हणावं माझा उत्तमात चालू असतो पैसे असल्यावर. मग अहो पण अशाने तुम्हाला लोक नावं ठेवायला लागली ना. कोण? त्यांच्या काय बापात जातंय? मी कष्ट करतोय, घाम गाळतोय, मी माझा पितोय. लोकांबरोबर तुमच्यातलीच नावं ठेवायला लागल्यात. तुमचाच मित्र नाही तसला तुम्हाला बोललाय. कोण मित्र? कोण बोलायची? कोणाची ताकद आहे? मला कोण नाही बोलणार या गावात. जाले सगळ्यांचा लाडका जाले. हे तुम्हाला वाटतंय की तुम्ही लय लाडाच आहे म्हणून, पण तुम्हाला तोंडावर गोड बोलत्यात आणि महाग लाथा हाणत्यात. माहितीये का तुम्हाला? कोणी लाथ आणल्यात मला काय काय बोलते बारे आपलं. बरोबर आहे. कसं कळणार? बिनलाजावणी वागायची सवय झाली तुम्हाला. अहो तुमचा मित्र जवळचा कोण आहे? मित्र तुमचा कोण आहे म्हणजे? कोणी? दुकानवाला श्याम ते काय बोलायचं आहे? ते लय प्रेम माणूस. कधी जर दुकानात गेलं पारे मला लगेच काढून एक चिंगम देतो तो. तू खात बस म्हणतो, मी गिराईक करीत बसतो. अहो 1 रुपयाच्या वर ते तुम्हाला काही समजतच नाही. तुम्हाला माहिती का त्यांनी काय काय गावामध्ये उठवलंय म्हणून? काय उठव? हा ज्याला नुसता काम करतो, बायकोच्या हातात पैसे देतो, ह्याच्याकडे रुपया नसतो, येतो आमच्या दाराला, कुठं कॅडबऱ्या उचल, कुठं चिंगम उचल, इथं आमच्या इथं खातू पितू आणि 10 रुपयाला पण आमच्या महागा असतो. कोण? मी? हा मी काय मी बस माग लागून अहो, जातो काय? हसण्यासारखी गोष्ट नाही. पैशाच्या बाबतीत पण तुम्हालाच पैसे बिशे सगळं तुम्ही घेऊन असं हिंडता. एवढंच नाही, सुगंधाताईला सुद्धा सांगितलंय की तुम्ही किती लापटावून त्यांच्या मागे फिरता खाण्यापिण्यासाठी. तुम्ही श्याम्याने सुगंधाला सांगितलंय? तुम्हाला काय खोटं वाटत आहे का? माझं जर खोटं वाटत असेल ना, जाऊन सुगंधाताईला विचारा, मग कळन की तुमचा मित्र काय लायकीचा आहे ते. तोंडाव गोडन माग तुम्हाला लाता घालत्यात. चालतंय, तू जा, मी बघतो. बघा आणि तुम्हीच निस्तारा. तुम्हाला कुठं बायकोचा विश्वास आहे? जावा खाऊन घ्या.
काय हो काय नाही आता जेवण आलोय पण मला एक घास सुद्धा सुखाने जायना सुगंधा. का बरं? का बरं म्हणजे मला तू सांग श्यामे तुला काय काय म्हणलं माझ्याविषयी? बाई काय म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे पारीने सांगितलं की सुगंधाला सगळं श्यामेने सांगितलंय म्हणून की मी त्याच्याकडून फुकाट खातो फुकाट दारू पितो असं म्हणला का श्यामे? हा असेच म्हटले. ग बस. अहो खरंच म्हटले. आता मी खोटं बोलन तुमची बायको खोटं बोलन का बरं तुमच्यासोबत? माझा तुझ्यावर भरोसा आहे पण त्या पारी काळी होई ना काळी हो कधीच भरोसा तुम्ही नाही. कोणते गोरे ती काळी आणि तुम्ही कोणते उजेड पडला तुमचा? काही म्हणता का हो त्या बायकोला? बायकोला काही म्हणता का म्हणजे ती ना काही बी एक गोष्ट असली का चाडून वाढून सांगती मग तिच्यावर माझा विश्वासच नाही राहिला सुगंध तुला सांगू तू. आता ती मला एक सांगा ती तुम्हाला खोटं का सांगत? अहो ते खरंच शामराव तसेच बोलले काय काय बोलले बरं परत सांग बरं. म्हणे माझ्याकडनंच पैसे घेऊन दारू पितो मीच खर्च करतो दरवेळेस त्याला काही खायचं असलं का दे 50 शाम्या दे 100 शाम्या आणि हॉटेलला बी गेलो तर खर्च मीच करतो. व्हायला काय फुकतोय राव श्यामे. आजपर्यंत जाल्याने 1 रुपया खर्च नाही केलेला कशालाच नाही प्यायला नाही खायला नाही. आयला रुपया हिशोब घेतो कधी गेला का रुपया हिशोब घेतो आणि बरोबर पार्टी घेतो राहून कसा बोलतो. चकण्याचा याचा फुटाणाचा दाना सुद्धा त्यांनी कधी विकत नाही आणला म्हणे. माय ना आता आहे ना डोकं आहे ना फुटायला लागले बरं का मला बाकीच नको सांगू. तुम्हाला सांगू का? ऐका ना नको सांगू अहो, मला ऐका ऐकायचं ना नाही मी आता. काय म्हणते मलाच काय तुमच्या बायकोलाच काय अख्ख्या गावाला माहित झालं आता ये पण मी तुम्ही फुकतोय फुकट खाऊ म्हणून हा फुकटे असं. आता नाही सोडणार गाड्या. अहो रुपे रुपे काय झालं? अगं तुला ते टीव्हीचा आवाज काय टीव्ही बघत बसती ग? असू दे बाई आम्हाला मोबाईल नाही एवढा बघायला. आवाज दिला आणि तू कधी एका शब्दात बाहेर आली असं कधी झालंच नाही. अहो रिचार्ज संपलाय मोबाईलचा म्हणून टीव्ही बघत बसले. तुझं नेहमीच येते. बरं ते जाऊ द्या मरू द्या. मला हे सांगा माझा नवरा आलता का तुमच्याकडे? मग आले होते ना सांगत होते तुला असं माहित झालं का तसं माहित झालं का शामराव असं म्हटलं का माझी बायको खोटं बोलती. अहो म्हटलं हा खरंच तर तसंच म्हटला. ऐक ना चल आपण त्यांची जाऊन मजा बघूया. बघूया. चल घे दरवाजा लाव. अगं टीव्ही चालूच तुझा राहून द्या परत येऊन बंद करा येईन. चल. अहो रिचार्ज संपलाय मोबाईलचा म्हणून टीव्ही बघत बसले. तुझं नेहमीच येते. बरं ते जाऊ द्या मरू द्या. मला हे सांगा माझा नवरा आलता का तुमच्याकडे? मग आले होते ना सांगत होते तुला असं माहित झालं का तसं माहित झालं का शामराव असं म्हटलं का माझी बायको खोटं बोलती. अहो म्हटलं हा खरंच तर तसंच म्हटला. ऐक ना चल आपण त्यांची जाऊन मजा बघूया. बघूया. चल घे दरवाजा लाव. अगं टीव्ही चालूच तुझा राहून द्या परत येऊन बंद करा येईन. चल. हे रुपये ते बघ कधी बुडीली तुझी टायमर उधारी आणून देतोय. का म्हणलं बुडीली तो उधार घेतो ठीक आहे पण उधारी बुडीली का म्हणलो मी तुला का म्हणला म्हणजे सगळ्या गावात ठाय बॉम्ब उठलेत माझ्या तुझ्या नावाच्या मग. हा? आणि मी तुझ्या का पिलो रे दारू तुझ्या जीवर जगतो का मी ए माझ्या जेव्हा नाही ते जाऊ दे मरू दे तू पुष्पट कस काही काढू नको बरं का? पुष्पट नाही काढून मी तू पुष्पट काही हे काढू बघ झाल्या सत्य तेच बोलतोय मी. 10 रुपयाचा तुम्ही त्याचं काय? नको. तुम्ही थांबा इथं काय बापरे, महत्वाचं मला गोष्ट. पण तुम्ही फुकटात गंती केली होती. तुझी बायको म्हणे दाजी फुकटे आहे असा फिरतो. माझी फॉरेनची दारू तुम्ही पिता त्याचं दाजी काय? राहू द्यावं तुमचं नेहमीच तेच आहे पण आमचा विषय महत्वाचा आहे तुम्ही गावच्या बाहेरचे येत आम्हाला गावात राहायचंय तुमच्या लक्षात आलं का? अरे गावच्या बाहेरचा असतो पण तुमच्या गावात आल्यावर मला बडबड ऐकून घ्यावी लागली होती ना पारीची. आहे काय तुम्ही नसताना. फक्त तुम्हाला थांबव म्हणतो थांब मध्ये काय डावळाची करायची का मग? कानात बोट घालून ठेवा ना मग तुम्ही नाही ऐकायचं तुम्हाला तर तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलात दाजी. ठीक आहे बोला तुम्ही. ए, श्याम्या मी तो हाटीला मधून कधी चॉकलेट बिकलेट दिले रे तो मला भूषणानी खा मानला कधी दिले मला सांग ना मी माझे पैसे देऊन घेतोय हाटीला चॉकलेट. अरे तो हॉटेलला टीप उरली का पैसे उरले का चॉकलेट घेतो असं म्हटलं का हो मी? का म्हणजे मानलं म्हणून तर मला कळलं म्हणून तर मी आलो नाही इथपर्यंत. तुला सांगतो हे बघ मग अशी नावाची बदनामी करू नको. तू रुपया खाल्लेला नाही कवा बी जेव्हा बी हॉटेलचं बिल द्यायला आला ना भाऊ तो क्वांट्रीपेक्षा जास्तच पैसे दिलेत मी तुला तुझ्याकडे कवा बी 10-20 कमी असतात माहितीये का तुला? आणि मी कधी उधारी बोडली तुई मी काय म्हणलो उधारी वर बोलली? वर नाक करून बोल हे बघ, मी तू उधारी बोलले तू शांत राह तुला सांगतो आल्या बोट करू नका बरं का श्याम्या नाही तर मग बोट काढून तिकडं टिपऱ्या खेळन टिपके खेळ म्हणजे टिपऱ्या खेळन मी तुला बोटाच्या आणि मी काय करत बसेन का काय मग काय करशील? आंबा दाजी तुम्ही याच्याला नाटक झाले तुम्हाला माहिती हे गावभर काय सांगतो लोकांना याच्या जीवर जगो तुम्ही हे काम करतो आणि मी याचे पैसे दारू पितो मटण खातो. आपण दाजी शाहू बोल ना त्याचा. दाजी दाजी काढतो तू. मला सांगतोय फुकट किराणा खातो मी येतो तो फुकट किराणा नेला का कधी आलं रे फुकट माझी इज्जत खातो गावात सगळ्या लोकांना ठ्याय ठ्याय झाली तो सुगंधापर्यंत काही जायची गरज होती. मला माहितीये कोण गेलं तिच्यापर्यंत मला माहितीये काही कोण गेलं म्हणजे तू गेलेला आहेस
मी रोज जाऊन बसतो बघ तेच बोलतो का तुझ्याविषयी तू काही बोलू नको येडून करू नको तू अरे थोडं तू आहे ना, हळूहळू घ्या, तू आहे थोडं ना, थंड घ्या, मी- एवढं आरडाओरडा करू नका. मोठ्याने बोलून काय साध्य होतं तुम्हाला? तू माझ्या डोकं फिरू नको बरं का श्यामे, मी डोक्यावर उभा करीन तुला डोक्यावर आणि कसा मी कसा डोक्यावर बिगुल उभा केस नाही काय- हा डोक्यावर उभा नाही तू तुझ्या डोक्यावर मी उभा राहीन काय नाच करीन मग अरे मी थोडा हळू घ्या जरा. चिडचिड करू नका जरा. काय चिडचिड काय करू नका शाका दाजी बुम बुम लय नको भोशारी मारूस तू लय शान बाहेरून आलं पाहुणं माय काय भोशारी झाल्या दाजीला- दाजी आहे माझा ते बोललो तुला सांगतो मी असलं तर घे डोक्यावर नाच मला बाकी माहित नाही आणि तू बोट करून कोणाला बोलतो तू नीट बोल बरं, तुला सांगतो मी माझ्या दाजीला बोलू नको तुला सांगतो मी बोलणार मी इथं बोलणार काय करणार तू काय करणार काय झाले काय करणार म्हणजे? काय 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 करणार काय काय कर जे कान फरक ठेवून देतो दे तुला. ना, दे दे, ना, दे, मग दे, सांगतो दे मग. त्याच्यात दे. दाजीला एक रोड बोलतो दे लावून त्याचे. कशी मजा आली मला मला वाढून काम चालत येडा आहे काय मग बाई? तुम्ही तर आता सगळे भांडत होते ना आता अचानक का बरं हसायला लागले? आमचा प्रश्न आहे आमचा प्रश्न आहे म्हणजे मग आम्ही इतक्या वेळ तर पाक गचुरी धरायला लागलेलं एकमेकांच्या आणि आता खिदी खिदी करायला लागले खेदी खेदी म्हणजे आम्ही मित्र आम्ही आहेत. म्हणजे आम्ही वाद आहे ना एकमेकात करत होतो आणि हसत जे होतो ना ते तुमच्यावर हसत होतो ही आमची दोस्ती कशी तुम्हाला माहिती आहे का? कशी? आमचं शरीर जरी वेगळं आहे तर आमचा मित्रांचा आत्मा एकच आहे. ही दोस्ती हा. कधी तुटायची नाही दाजी आमची. तुम्ही आत्ताच आलेत गावामध्ये 2-4 महिने झाले. अगोदर तुमच्या तिकडेच होते तुम्ही म्हणजे आमची दोस्ती जसं की तुम्ही 50 वर्षाची दोस्ती झाली तुमची. जिथं माणसाचे विचार जुळले ना तिथं मैत्री कायमची टिकते. तिथं वयाचं काही नसतं वयाचं काही नसतं. शब्दाला ना? शब्दाचा यमक जुळला का सुगंधा त्याची कविता होते आणि जिथं माणसाचे मन जुळताना तिथं मैत्री होते. तुमची कविता तुमचं व्याकरण थांबा जरा हे व्याकरण नाही, कविता हा, फक्त. ते राहू द्या बाजूला बांधणं लायली सगळं कुटाने राहिले ह्यांचं चालू झालंय तुम्हाला मी काय सांगितलं होतं ह्यांच्या बरोबर बांधा म्हणून तुम्ही का नाही मांडले यांच्या बरोबर ए, पारी इतका भांडलो त्याला म्हणलं बोट जर वर करून बोलला ना तो बोट काढून मी मस्त टिपऱ्या केलं आणि मी तर याला म्हणलं तो ह्या डोक्यावर उभा राहून तांडव करीन तांडव हा. तुम्हाला काय वाटलं आम्हाला दाखवायसाठी भांडत होते बघ. मग तुम्हाला काय वाटलं हा? तू याला लावायला विकरशील तो मला लावायला विकरशील आणि आमचे भांडणं होते भांडणं झाले का आम्ही वेगळे होतो असं असतं का कुठं सुगंधा लहानपणापासून मित्र आहेत आम्ही दाजी जाऊ दे पाहुणे आहेत आपल्या गावात पण आम्ही दोघं एकत्र राहिलो लहानपणापासून आणि आमच्यात गैरसमज कसं काय निर्माण होते सांग बरं अहो शामराव सगळं ठीक आहे पण थोडस कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना. ते तिच्या रुपयाची किती हाल होता घरामध्ये. मग हे असं बोला ना तुम्ही हा सरळ सांगा ना सरळ सांग. अहो पण हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही मोठे तुम्ही सांगायचं चालू अरे बोलायचं मग समजून. चाल्या कुठं रोज माझ्या दुकानात येऊन बसतो किंवा दाजीला आम्ही घेऊन जातो पण दाजी आल्यापासून रोजच तुम्ही 3 जण सोबत आणि सोबत दारू प्यायला राहता म्हणे. तुम्ही काय म्हणता सरळ सांगत जा रोज काय तुम्हाला काय वाकडच सांगते का मग हा सांगते ना काम धंदा करा जरा घरामध्ये बघा जरा 4 पैसे बाजूला ठेवा नुसतं खायचं प्यायचं आणि गावभर हिंडायचं आणि दारू अहो प्यायची पारू मॅडम थोडं थंड घ्या जरा द्या मॅडम. 10,000 रुपये द्या माझं घर चालवाय 10,000 रुपये द्या आणि मग थंड घ्या म्हणा अहो देतो थांबा जरा शेअर बाजार मध्ये वाढले ना मी सगळ्या माझ्या मित्रांना मदत करणार आहे. दाजी जाऊ द्या मरू दे. शहर लोकांनी कामधंदे सोडून दिले असते या ना देऊन हो, तेवढंच पडतं. चला घरी नका यांच्या नादी लागू हे रुपया देणार नाहीत आपल्याला चला बोलली का मॅडम, बोलली तुम्ही परत मॅडम माझ्या तिथे मित्राला घेऊ. तसं बोलू नको कारण मैत्रीत आमच्या फोड करायची नाही बरं का आणि असं सुगंधा जालबाजी. फुगून द्यायचं नाही अ, फुकून द्यायचं नाही. मी माझ्यासाठी नाही केलं तुमचीच बायको मला सांगायला आली होती आणि मी चांगल्यासाठीच सांगितलं की जरा कामाकडे लक्ष द्या. हप्त्यातून महिन्यातून एखाद्या दिवशी ठीक आहे दिवसाआड तुमचे तेच उद्योग आहे ना हो. ए, बस एक ए झाल्या उद्या महिना संपवते उद्या बसू मग हा ते दाजीचा रिस्पेक्ट करता गावात आलेल्या. काय दाजी तुम्ही शांत बसाव नेऊन घाला त्या दाजीला त्यांच्या घरी. तुमची बहीण मी आणून बसवली का बघा, त्या दाजी बाई अख्ख्या गावातली पोरं बिघडत चालले. बिघडलेल्या पोरांसोबत दाजी राहतो सुगंधा. दाजी हा श्याम सुंदर. रग्या गेला कशा पुण्याला अरे त्याचं रघुवीर नाव आहे जरा चांगलं बोलायचं भाच्याला. भाचाच किती केला तर त्यो कवा कंस मामाच म्हणणार आहे मला नाही रे तू तसं नाही तू चांगला मामा आहे त्याचा राव. रघुवीर गेला का पुण्याला हा रघुवीर गेला पुण्याला. बर 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 पोरांचं लय अवघड आहे बसा ते शिक्षणाचं नोकऱ्या हा गेला तो बीबीए करतोय पुण्याला कॉलेजला 12वीला तर चांगले मार्क पडले घेतलं पुण्याला ऍडमिशन. चांगले चांगले हा तुझं काय लेकरा बाळाचा भाऊ. काय दाजी तुम्ही कुठला विषय कुठं काढिता अरे तू माझ्या रघुवीर बद्दल विचारलं मग मी विचारलं भाऊ तुझं काय लेकरा बाळाचं. काय खरं नाही जाऊ दे काय विषय त्याचा अरे होऊ दे ना एखादं लेकरू अजून. नको का रे बाबा काय असंच आपलं काय नसबंदी केली का. काय दाजी अरे काय काय बोला अरे विचारलं भाऊ. म्हणजे बाया माणसं नसबंदी करते ना.
घ्या काय काही कसं रे मग बाया माणसं नसतात नसबंदी करीत. मग ते काय म्हणले? नसबंदी म्हणजे काय, जसं कसं असतं लेकरं बाळ होऊ नये म्हणून ऑपरेशन करता की नाही महिला, तसं पुरुषाची पण नसबंदी असती. आपल्या जाल्याने नाही केली का मागे? काय बोला पोरगी नव्हती झाली त्याला. अरे मग पोरगी झाल्यावरच केली ना त्यांनी नसबंदी. काय झालं, शासनाची स्कीम चालू होती, नसबंदी केली का 1500 रुपये भेटायचे. अरे याला 10 रुपयाचा नाद, आणि बायको तिकडेच होती. पोरगी गेली तेव्हा मी म्हणलं जाऊ दे, त्या आईला बायको इकडे यायला नांदायला आणि पोरगी नाही, पुढं कुठं काय व्हायचंय, आणि 1500 रुपये भेटायचे. दारूच्या नादी ती नसबंदी करून टाकली. पुढे लेकरू बाळ होतंय त्याला. मग आता तू नाही घेतले 1500 रुपये शासनाचे? जहाजी नाही हो. तू एवढं खुलून सांगू राहिला, एवढे भेटले तेवढे भेटले, मग तू घेतल्याशिवाय नाही तर तुझं नाव आणि त्याचं गाव. त्यानेच सांगितलं मला. ते म्हणला अरे बाबा श्याम्या, एका बायकोचं पोट भरणं व्हाय ना, कुठं लेकरं बाळण कुठं काय करतो, जाऊ दे. अच्छा, करून टाकली त्याने. 2-4 वर्ष झाले ना त्याला. मग आता कुठं लेकरू बाळ नाही ना झालेला. तुम्ही पहा नाव काढा त्याला, तो बोलत नाही त्या विषयावरती काही. असं आहे त्याचं. विचारावं लागेल त्याला. हा, आणि घे तू नको काही कुठं ना करू पैशासाठी. लग्न व्हायचंय तो अजून. नाही नाही, मी लग्न करणार. एकदा नसबंदी केली ना कुठं ना होईन बरं का. लग्न करणार, टेन्शन ना घे. माय पोरं इंग्लिश मिडियमला शाळेत जात. बघा अरे अरे बाबा, तो तुला बावळाटा. ना तिकडे लग्नाबद्दल नसबंदी बद्दल बोलतोय तो. तिकडे नेपाळच्या पंतप्रधानांनी सगळ्या झेडपीच्या शाळा सुरू केल्यात, खाजगी शाळा बंद केल्यात, आणि तू चालला इंग्लिश मिडियमला पोराला शाळेत घालायला. झेडपी सारख्या शाळेत तुला सांगतो शिक्षण मिळत नाही. पाटील आता मराठी शाळेत पण इंग्लिश शिकवते. असं म्हण ना मग हे म्हण हा, की जिल्हा परिषद शाळेत इंग्लिश सुरू झालंय आता. पहिलीपासून CBSE हे आलंय. सेम इंग्लिश. असं काय ऐकता दाजी तुम्ही. त्याचं लग्न ना फिगणं, आणि तो चालला शाळेत घालायला पोरं. उठ होतीन तुम्ही जेवण देतावर होईल. असं ना. जाऊ जा आहे मग मला आयुष्य 100 वर्ष. मारा जाऊ जा. अरे काय राव. काय वहिनी कुठं चांबर चालले ते? ते इकडं काम होतं जरा. का हो? आता नाही, आता तसं बोला, मला ते समजा ना भाऊ. आता काय बोलायचं नाही का, जाते मग मी. अहो ऐका, तुमच्या भल्यासाठी आता काय माझं भलं करता. वाटोळं झालं तुमच्या संसाराचं. ते तर आधीच झालेलं आहे, अजून काय होणार आहे वाटुळ. नवराच असला मिळालाय मला. तुमच्या दादर मी असतो ना, घर सोडून दिलं असतं. घर सोडण्यासारखं एवढं काय झालंय ते तर सांगा. आता इथून पुढं पोरं बाळ होणं शक्य नाही. कुणाला, तुम्हाला? माझं लग्नच नाही झालं वहिनी, मी तुमचा विषय चाललाय. आम्हाला का लेकरं बाळ होणार नाहीत. आता पोरगी झाली ती माहित आहे का तुम्हाला? हा माहिती. आणि मग जालूनच बंदी केली. काय म्हणलं तुम्ही? जालूनच बंदी केली. आणि तुम्हाला कोण म्हणलं त्यांनी नसबंदी केली? श्यामराव दाजी बोलत होते ते ऐकलं मी. अहो पण मलाच माहिती नाही नसबंदी केली म्हणून, तुम्हाला बरं कळली. श्यामभाऊजी म्हणले तर म्हणल्यावरती खरंच केलेले असं. हा माझं तर वाटुळ झालं. तरीच म्हणलं 3 वर्ष झालं मला, कसं काय लेकरू बाळ व्हाय नाही. ह्या नवऱ्याला आता बघते कसं आहे ती. बरं झालं मला सांगितलं. चला येऊ का? सुगंध झालं काय रूपा, का बरं रडते एवढी? माझं वाटुळ झालं. का बरं, काय झालं? माझ्या नवऱ्याने नसबंदी करून घेतली. अय्यो, काय सांगते? नसबंदी? आणि का काय तुला एवढे दिवस कळाले का त्यांनी नसबंदी केली तर? अहो मला यातलं काहीच माहिती नव्हतं. मला वाटलं, तरीच मला डाऊट यायचं की या माणसाला लेकराचं नाव काढलं की काय सारखं अगं होईल, राहू दे, आपण काय म्हातारं होत चाललोय का. पण आज कळलं. आज माहित झालं तुला असं? त्यांनी नसबंदीच केली. चालू भाऊजींना तर अक्कलच नाही. अजून पोर सोराचा पत्ता नाही, नसबंदी केली. कोणी भूत घातला असं बरं? आमची पोरगी जन्मली ना, त्याच्या महिन्याभरातच त्यांनी नसबंदी केली. आणि तुला आज कळालं कसं काय? सांगितलं मला कोणीतरी. एक काम कर, चल तू चालू भाऊजींकडे जाऊ आपण. चल. माझं कोण तोंड सुटलं मग तिला विचारायचं एवढा काळजीचे तर का म्हणून रडती म्हणून. चल थोबाड घेऊन पारावर चाले तोंड घेऊन. पारे काय झालं तुला सांग ना. का हो? तुम्ही नसबंदी केली? काय जेबीला हाडबेड आहे का नाही सुगंधा? माझ्या का जेबीचं हाड बघता, सगळं गावाला माहित झालं तुम्ही नसबंदी केली म्हणून. तुला कसं काय माहित झालं? तुमच्या बायकोने सांगितलं आता. कुणी बायकोनी? अरे डोक्यावर बिक्यावर पडली काय? मी कुठं नसबंदी केली? तुम्ही नसबंदी केली मला कळलंय. काय कळलंय?
ही येडी झाली सुगंधा, हिच्या डोक्यात झालंय पाणी. मी काय नसबंदी करू? तरीच म्हणलं जेव्हा पण मी लेकरांचा विषय काढते तेव्हा तुम्ही का म्हणता असं की राहू दे, होईल की आपल्याला, आपण काय म्हातारं झालो का? आता कळलं मला तुम्ही काय केले ते. हे बाबा सुगंधा, मी नाही केली नसबंदी, पण तुला कोण म्हणलं मला सांग आता. मला डिगू भाऊजी म्हणलं तुम्ही नसबंदी केली म्हणून. कोण ठीक आहे बघायला आता काय? ते नाही मला माहिती तुम्ही केली. आपली पोरगी जन्मून झालं की महिन्यानीच केली तुम्ही नसबंदी. बाई अहो तुम्ही सांगायचं ना तिला नसबंदी केली म्हणून. केलीच नाही मी. आता तुमच्या पुढे डोकं फोडू का? चल दिघा करतो आपण. हा चल. चल रड नको रस्त्याने येई. हा ऐ. मारू नका चालू भाऊजी. अरे कॅमेऱ्यात दिसत आहे, डेपुटी बोलतील तुला तेव्हा मार राहिलं मला. तोंडाने बोला ना. बोल ना काय आलं, तेव्हा मार राहिला. काय झालं म्हणजे? तुला कोण म्हणलं रे मी नसबंदी केली? कोण म्हणलं म्हणजे? कोण म्हणलं तुला नसबंदी केली? काय प्रूफ आहे का तुझ्याकडे? तुम्ही मला म्हणलं नाही का आता की तुम्हाला आता कधीच लेकरं बाळ होणार नाही, ती तुमच्या नवऱ्याने नसबंदी केली हा बरोबर आहे ना. आमची पोरगी झाल्यावरच. काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? काय काय बरोबर आहे? सोड तोंड सोड. तोंड नाही सोडणार तुला. असं तोंड दाबू दाबू मारीन मी. आणायचं कारण नाही. कस काय आणायचं कारण नाही? आणायचं कारण नाही म्हणजे तो बघितलं का मला येऊन नसबंदी करताना? म्हणजे डेपुटी नसलं रुबाब करतो काय? अय, तू खरं सांग बर का? ठीक आहे, नेमकी तुझ्याकडे काय प्रूफ आहे रे माझा? काय प्रूफ आहे? आणायचं कारण काय मला तेच तरी तोवर मी पण हा मी काय तू केस करणार आहे का? म्हणजे अख्ख्या गावात माझे हे घालतो मी, करतो तुझ्यावर केस, याच्यावर केस टाकू आपण. मग मला हाणलं काय बरं तो? हाणलं का म्हणजे? पण तूच म्हटला तिला का नसबंदी केली झालं ना म्हणून. तुला कोण सांगितलं नसबंदी केली? काय तमाश लावला? सगळ्या गावामध्ये कळालं का डिग्यान सांगितलं सगळ्यांना म्हणून? हा आणि यांनी पण एवढं मोठ्या मोठ्याने सांगितलं, सगळ्या शेजारी पाजारी ऐकलं. आता माहित आहे सुद्धी त्याच्यात मी ऐकतो. माझ्या डोक्यात शिरू राहिलं बरं का? माझ्या डोक्याचं भरी जर झालं ना तुला आहे ना, मग गावात ठेवायचो नाही, नुसता टापा घेऊन पळायला लावीन. मग या बाई मी जे ऐकलं ते सांगितलं. मिरची काय मिरची म्हणजे काय? मिरची टाकीन डोळ्यात तुझ्या. थोडं शांत बोलत जाय झालं मी. शांत नाही, ठीक आहे, लय वाट न करू. कोणी सांगितलं सांग बरं का? सांगितलं सांग ना पटकन. श्यामराव सांगितलं मला. काय श्यामेनी? हा तू चल श्याम. श्यामराव कसं काय मग तुम्ही नसबंदी केली म्हणजे त्यांना सांगून सोबत घेऊन गेलं होतं का? कोण? काय मित्र आहे जात असतील काय बरोबर. अरे श्याम्यानी काय करायला मला जावं लागेल ना नसबंदी करायला. तशी कस काय होईल नसबंदी? चल शामराव करतो आपण करा खोटं करू. हा नाही ना, केली श्याम्याकडे ना चल. नसबंदी. नाही केली, चल. श्याम्या, अय श्याम्या उठ. अरे काय झालं? काय झालं म्हणजे? एवढे सगळं कोण आलं तुम्ही जमावून? माया नवऱ्याची नसबंदी झाली. कधी झाली? काय रे काय उद्योग घालता हो तुम्ही? कधी झाली? कधी केली सांग ना. कधी गेली? लय लय नका भोळ्यापणा घेऊ, खरं सांग. नाटक बघितली का? मी नाही त्यातला कडीला वाचला. हे पण कधी झाली? कधी काय? अहो तुम्ही नाही म्हणले का जाले नसबंदी दिली म्हणून? मी म्हणलो? मग अरे हा हा म्हणजे अरे हा म्हणजे काय? हा म्हणजे त्याचा विषय असा झाला, दाजी मला म्हणली काय? की नसबंदी केली असतात. याची नाही रे, मला म्हणले लेकरू बाळ कमून होईन दाय ना. मी म्हणलं काय नाही बुवा. मला म्हणले नसबंदी केली काय तो? म्हणलं नाही हो, काही काय म्हणता. तेवढं डिग्या म्हणला, बाया माणसाची नसबंदी करतोय काय? मग मी त्याला थोडंसं आहे ना, म्हणजे चिडी लावायसाठी म्हणलं अरे बाबा आपल्या जाल्या नाही का, त्याने केली तशी, असं आपलं मस्करीत त्याला म्हणलो. त्याने तुम्हाला म्हणला काय? म्हणला काय? येऊन त्यांनी सांगितलं. सगळ्या मला गावात खरं सांगितलं वाटलं. त्यांनी. अरे काय येडा बेडा झाला काय डिग्या तू? गावभर करत असते का अशा गोष्टी? मी ना श्याम्या हिला सांगत होतो मी नसबंदी नाही झाली म्हणून. मी जर 4-5 लग्न केले ना तरी आपण अजून बी, हा? अजून मी आपण 4-5 गंभीर नाही. आयतीच घरची सांभाळा. कोण घरची सांभाळत नाही तर काय? तीच म्हणली तुमची नसबंदी झाली. तिला म्हणलं कर मग माझ्या 4-5 लग्न करतो मी. अहो पण तुम्हाला काही वाटतं का नाही? माझ्या नवऱ्याची नसबंदी झाली तर मला टेन्शन आलं ना. 3 वर्ष झालं. एक तर मला डिकरू नाही. खरंच या बाबाने करून हे लय वाचल्यात नाही तर ह्यांना मी कुत्र्याने हाणणार होते आता. अरे, झालंच नाही माझी आणि नसबंदीच तुम्ही नाही आमच्या झाली. घरात अशी भांडणं लावत जाऊ नका. आणि जरा बोलायचं ना, स्पष्ट बोलत जावा. हे एकतर आमच्या घरी येऊन सगळं अहो सांगणार. रुपा वहिनी, पण मी तुमच्या घरी कुठं आलो म्हणायला? अहो कुणापाशी शामराव, तरी पण म्हणला तुम्हाला कोणासमोर काय बोलावे कळतं का? ते पोरग केवढं तुम्ही त्याच्या समोर असं काही बोलता? त्याला एवढी अक्कल आहे का? नको त्याच गोष्टीची अक्कल आहे.
बरोबर आहे, अजून 2 थोबाडीत हाना. हा ना, हा ना, हा ना. नाही. ओ शामराव तुम्ही म्हणले मला वाटलं तर अरे पण तुझ्या पुरतं मारतीत ठेवायचं, अभ्यास करायचा त्याच्याबद्दल. बरं, ठीक आहे. गावभर सांगायची काय गरज होती? हा. ते डायरेक्ट रुपा वहिनीला. हा, आणि तुम्ही त्यांच्यापाशी म्हणला दाजीनं बी ऐकलं असेल ना, दाजीनं बी गावभर केला असेल, तुमचा दाजी तर नुसता चाडायला हवाय. हा, नाही नाही, दाजी तशी माणसं नाहीये. दाजीच्या शिवायचं नाही, दाजी किती कांड करतो माहित नाही का मला. माझी नसबंदी नाही झाली मग. कस काय होईन? तू गेलता काय करायला? झालं म्हणजे ती तुम्हाला माहित नाही का झाली की नाही झाली? नाही ज्यांनी सांगितली होती ना, म्हणून मी पारीला बघ ना, पारी एखादी पोरगी असली तर मी परत लग्न आता करतो. तुमची ना पक्की नसबंदी करते, दुसऱ्या बाया करायच्या तो तुम्हाला. आता 2000 भेटतील. डायरेक्ट हा 15. पण नसबंदी नाही करणार, मी लग्न करेन. कसा बिनराजावाने माणूस बोलते कसा. हा, जरा तरी अक्कल आहे का तुम्हाला? झोपलो होय. होतो चांगला. उगा. हा, आमच्या घराचा खेळ खंडोबा करून आता गेले निघून. काय चालले मी बी. जा चला घरी गप, तुमचा कसा मुर्दा बसवते.